मुळात देवदर्शन करणं अथवा न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु एखाद्या देवळात दर्शनासाठी गेल्यावर आपलं चित्त पायतानाकडे ठेवण्यात काय अर्थ? कित्येक जण तर मला असेही भेटलेत जे नियमितपणे पूजा पाठ करतील, पोथी पुराणे वाचतील, त्यांची पारायणे घालतील आणि एकीकडे एखाद्याला मनापासून शिव्या शाप देतील, एखाद्याचा वाईट होऊ दे याकरता देवाकडे प्रार्थना देखील करतील. मग याचा देवदेवतांचा उदोउदय करण्यात काय अर्थ? इतकंच नाही तर देवदर्शनासाठी रांगेत लागताना सुद्धा एकामेकांना धक्काबुक्की देण्याइतपत त्यांची मजल गेली. कुणासाठी हे सगळं? एकीकडे देवाच्या आरत्या ओवाळतील, दिवसाला 5-5 वेळेला नमाज पडतील, कलमा वाचतील आणि एकीकडे जाती धर्माच्या नावावर एकामेकांविरुद्ध तलवारी काढतील. कोणी सांगितलं आहे यांना? त्या परमेश्वराने, त्या अल्लाने, भगवान येशूने की आणखी कुठल्या जिहादाने? युगानुयुगे माझी अशी अवहेलना होत आहे. मी दावला झालो. प्रत्येक क्षणाला मी नव्याने मरतो आहे, जळतो आहे, तडपतो आहे. पण याचं कुणाला काहीच वाटत नाही. मी फक्त आणि फक्त नावापुरताच मर्यादित राहिलो आहे. सत्यमेव जयते, सत्यम शिवम सुंदरम. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. सत्य की हमेशा जीत होती है. सत्य हे सत्यच असते. फक्त या विचारांपुरताच मर्यादित राहिलो. थँक यू.